नमस्कार प्रेक्षको, आवाज वाचामध्ये मी तेजस्विनी आपलं मनपूर्वक स्वागत करते. गंगा यमुना सरस्वती या नाटकाच्या माध्यमातून रसिका वेंगुर्लेकर ज्या आपल्या सगळ्यांची आवडती अभिनेत्री आपल्या समोर येणार आहे. आणि अर्थातच रसिका, तुझं मनपूर्वक स्वागत. थँक्यू. आणि काय भूमिका आहे या नाटकामध्ये, काय वेगळेपण या नाटकाचं आहे त्याविषयी? गंगा यमुना सरस्वती असं नाटकाचं नाव आहे. राजन मोहाडीकर याचे रायटर आहेत आणि पुरुषोत्तम बेर्डे सरांनी हे दिग्दर्शित केलं आहे नाटक. आणि गंगा यमुना सरस्वती यांच्यावर काही आरोप होतात, तर महिलांवर होणारे आरोप आणि त्यांना त्यांच्या पाठीशी उभी असणारी कावेरी आंबेगावकर नावाची ॲडव्होकेट यांच्या भोवती फिरणारी ही गोष्ट आहे. आणि कावेरी आंबेगावकरची भूमिका करते आणि कोर्टरूम ड्रामा आहे. बऱ्याच वर्षांनी अशा पद्धतीचं नाटक रंगभूमीवर येतं आणि आमची 13 जणांची टीम आहे आणि स्क्रिप्ट खूप सशक्त आहे आणि मजा येते आता करायला. नक्कीच. हास्यचित्रसारखं म्हणजे नेम फेम ज्या कार्यक्रमाला गेली त्याच्यानंतर जवळजवळ 6 वर्षाचा तू म्हणालीस गॅप होता आणि त्यानंतर परत नाटकच करावं आवडतं. माझं नाटकावर प्रेम आहे. मी सुरुवातच बालकलाकार म्हणून नाटकातून केली. तेव्हा मी 3 व्यावसायिक नाटकं केली. नटसम्राट असेल जे प्रभाकर पणशीकर होते, ज्यात मी ठमीची भूमिका करायचे. आणि रायगडाला जेव्हा जाग येते मध्ये राजाराम. तर मग अशा भूमिका करत असताना ते नाटकाचं कदाचित तेव्हापासूनचीच ती असेल. हां, मग कॉलेजमध्ये 5 वर्ष एकांकिका स्पर्धा केल्या, वेगवेगळ्या नाटकांमधनं कामं केली. मग कमर्शियल काही नाटकं केली आणि मग बाकीचे काही सिरियल्स आणि मग एमएची असं सगळं बनलं. पण नाटकावरचं प्रेम आहेच. म्हणजे तेव्हा तो एक लाईव्ह अनुभव असतो जो आपण प्रेक्षकांना देतो आणि प्रेक्षकही आपल्याला एक अनुभव देतात त्यांच्या रिस्पॉन्समधनं, त्यांच्या टाळ्यांमधनं. तर ते एक वेगळेपण आहे. म्हणजे हे प्रत्येक माध्यमात नाही मिळत आपल्याला. आणि प्रयोग असतो म्हणजे एकच तो सेटअपमध्ये आपण तीच भूमिका अनेक प्रयोग करत असतो त्याचे. त्यामुळे वेगवेगळ्या पद्धतीने करता येतं. त्यामुळे ही एक वेगळी धुंदी आहे असं मला वाटतं. एक वेगळी मजा आहे नाटकाची आणि मला ती खूपच भावते. म्हणजे मला एक वेगळं समाधान मिळतं. तर त्यामुळे मी वाट पाहत होते. 6 वर्ष थांबले होते. म्हणजे इतर कामं, कोविड आणि त्याच्यामध्ये ते जाईल. आणि मग गेले 2 वर्ष मी काही स्क्रिप्ट वाचत होते, नाटकाच्या शोधात होते आणि फायनली हे नाटक मला वाचता आलं आणि ती सशक्त भूमिका माझ्या वाट्याला आली. पूर्वकांबरोबर अनुभव कसा होता? दिग्दर्शनातलं काय झालं? कमाल होता. म्हणजे त्यांनी मला विचारल्यावर मला जरासं दडपण आलं होतं, कारण त्यांना कधी मी भेटले नव्हते याच्याआधी. त्यांच्याबद्दल अर्थात ऐकलं होतं की इतके दिग्गज दिग्दर्शक आहेत. आणि भेटल्यानंतर 1 आठवडाभर आम्ही वाचन आणि असं सगळं केल्यावर ते मित्र झाले आहेत माझे छान. म्हणजे आम्ही वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारणं असेल किंवा मला जे प्रश्न स्क्रिप्टबद्दल पडतात किंवा वाचल्यावर हे वाटतं ते वाटतं ते मी त्यांना कुठल्याही वेळी फोन करून त्यांच्याशी डिस्कस करणं असेल किंवा म्हणजे कुठले सजेशन्स देणं असेल. तर मी त्यांना म्हटलं होतं की तुम्ही दिग्दर्शक आहात, तुम्ही ठरवा, फक्त मला ह्या बाबतीत कुठला आड हात घेऊन काम नाही करायचं. तर मला मोकळेपणाने काम करायचं, तर मी तुमच्याशी शेअर करेन, तुम्हाला वाटतील ते घ्या, नाही तर मग ते नाही करा वगैरे. पण त्यांनी प्रत्येक गोष्ट माझी ऐकून घेतली आणि समजून घेतलं मला. काही गोष्टी ऐकल्या, काही छान पद्धतीने मला समजावलं की ते नाही तर ते का नाही असं सगळं. प्रोसेस खूप मस्त झाली आमची. तालमीची प्रोसेस खूप इंटरेस्टिंग होती. मला मजा आली. कोर्टाचे सगळे सीन्स आहेत सगळं म्हणजे लिखाणच कोर्टरूम ड्रामा कसं आहे. हा कोर्टाचा म्हणजे आता हा वकिलाचा कोर्ट चढवताना वकिलीचा अभ्यास केला. हो, करावा लागला. जया यादव नावाची माझी ॲडव्होकेट फॉर्ममध्ये जाऊन तिला भेटून त्याच्या काही मित्रमैत्रिणींना भेटून थोडंसं काय माइंडसेट असतो एका वकिलाचा. वकील म्हणून काम करत असताना इमोशनली प्रोफेशन व्यतिरिक्त माणूस म्हणून तुम्ही कसे असता आणि ते तुमच्या प्रोफेशनमध्ये डोकावतं का आणि डोकावतं ते कितपत डोकावू द्यायचं. तर ह्या सगळ्या गोष्टीचा मी थोडासा गप्पा मारून त्याचा विचार केला आणि ते माझ्या कॅरेक्टरमध्ये आणण्याचा प्रयत्न पण केला. ज्येष्ठ अभिनेते बाळधुरी सर तुमच्यासोबत आहेत आणि बरेच को आर्टिस्टसुद्धा आहेत. तर बाळधुरी सरांबरोबर काम करण्याचं खूपच कमाल. म्हणजे या वयात ते इतक्या पॅशनेटली काम करतात, वक्तशीर आहेत, वेळेत येतात आणि म्हणजे प्रत्येक गोष्टीत त्यांची इन्व्हॉल्वमेंट असते. माझ्या प्रत्येक सीनबद्दल त्यांनी ते ऐकून घेतात, काही सजेशन्स देतात, कौतुक करतात. तर हे
म्हणजे या वयात या पॅशनेटली काम करणं हे खरंच खूप शिकण्यासारखं आहे आणि मी खूप इन्स्पायर होते त्यांच्याकडे. मालवणी म्हणजे जे मालवणीतून पोचवलेलं आहे हास्य जत्राच्या माध्यमातून, किंवा मालवणी नाटक करावं किंवा मालवणी मालिका करावी असं कधी वाटलं होतं? नाटक पाहायला या. बरं काय म्हणजे वा, म्हणजे आम्हाला मालवणीचाही आस्वाद घेता येणार आहे. नाटक पाहायला या. जो हा ग्राफ आहे म्हणजे तुझ्या रोलचा, तर त्यासाठी काय खास अभ्यास तेच येतं की नाटक अभ्यास म्हणजे तेच मी तुला म्हटलं की ॲडव्होकेट म्हणून पण, आणि अख्ख्या नाटकासाठी एक वेगळा अभ्यास करावा लागला. मला थोडं वाचन आणि लिखाण पण आवडतं, तर त्या पद्धतीने मी प्रत्येक जे काही कॅरेक्टर्स असतील इतर पण माझ्या आजूबाजूचे त्यांचा पण, म्हणजे आम्ही गप्पा मारता मारता आम्ही सगळ्यांचे कॅरेक्टर्स डिस्कस केले की ते कॅरेक्टर आपल्या डोक्यात असलं पाहिजे. कदाचित त्यातल्या गोष्टी आपण बोलून दाखवत नसू, पण त्या पर्सनॅलिटीतनं कुठल्या तरी एखाद्या छोट्याशा रिॲक्शनमधनं त्या येत असतात. त्यामुळे सगळ्यांच्याच कॅरेक्टर्स आम्ही एकमेकांशी गप्पा मारले की ती कसं असेल, त्याची बॅक स्टोरी काय असेल, ते पूर्वी कसं होतं, ते आत्ता काय, आणि ते असं आत्ता का वागतं. तर ह्याचा अभ्यास करावाच लागतो. तर हे मला तर 13 कॅरेक्टर्सचा अभ्यास करता आला, फक्त माझा कॅरेक्टरचा न करता. आणि इतर पण गंगा यमुना सरस्वती आहेत ज्यांच्यावर आरोप आहेत, तर त्यांच्या केसेस सॉल्व्ह करायच्या, तर त्यांचा पण अभ्यास करणं आलं, तर तोही केलाच. बरं, स्त्री व्यक्तिरेखांना धरून फार कमी नाटकं रंगभूमीवर आलेली आहेत. सर, हे स्त्री रंगभूमी म्हणजे स्त्री व्यक्तिरेखांना धरून हे नाटक आहे, तर त्याविषयी तुझं काय म्हणतं? कारण 4 चौघीसारखं नाटक आलं, त्यानंतर आता मला वाटतं हेच नाटक. हो.